अशोक खरातवर सिनेमा येणार, चाकणकरांच्या भूमिकेत दीपाली सय्यद। अख्खा महाराष्ट्र सध्या एकाच बातमीनं थरथर कापतोय। विषय साधा सुद्धा नाहीये। महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात जे प्रकरण गाजलं त्या खरात भोंदूबाबाचा म्हणजेच अशोक खरातचा काळा चिठ्ठा आता फिल्मी पडद्यावर 70 मेमच्या स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे। लवकरच खरातवर सिनेमा येणार असल्याची जोरदार चर्चा आहे आणि मुख्य म्हणजे रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत ग्लॅमरस अभिनेत्री असणार आहे। काय आहे चर्चा, कधी येणार खरातवर सिनेमा आणि कोण असणार आहे खरात आणि रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत, पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। मंडळी, रोज नवनवीन सिनेमे येतात, थिएटर बुक होतात, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात, पण यावेळेस महाराष्ट्रात असा सिनेमा येणार आहे ज्याने थिएटरमध्ये जाम गर्दी उसळणार आहे आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ नाही तर राडा होणार आहे, राडा। देवाच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार मांडणारा, निष्पाप महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा आणि राजकारण्यांना आपल्या पायाशी घेणारा नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात सध्या गजाआड आहे। मोठमोठे कांड करून बसलेल्या खरातच्या आयुष्यातली त्याची ही क्राईम फाईल आता थिएटरमध्ये धुमाकूळ घालायला येणार आहे अशी चर्चा सुरू आहे। लवकरच या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे। या सिनेमातून खरात सोबत असणारे मोठमोठे राजकीय कनेक्शन उघड केले जाऊ शकतात अशी सुद्धा चर्चा आहे। आणि या चित्रपटात सर्वात कडक ट्विस्ट काय असेल माहितीये? रुपाली चाकणकर यांची भूमिका पडद्यावर जिवंत होणार आहे आणि ती तगडी पॉवरफुल भूमिका दुसरी तिसरी कोणी नसून ग्लॅमरस अभिनेत्री दीपाली सय्यद साकारणार असल्याची जबरी चर्चा संपूर्ण सिनेसृष्टीत आणि राजकीय गल्लीबोळात रंगली आहे। स्वतः दीपाली सय्यद यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना हा खुलासा केलाय। या सिनेमात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या राजकीय भूमिकेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तेव्हापासूनच दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। सिनेमात अशोक खरातचा ढोंगीपणा, या प्रकरणाशी संबंधित महाराष्ट्राच्या राजकारणामागील काही प्रभावशाली व्यक्तींचे वास्तवही उलगडलं जाणार आहे। त्यामुळे हा सिनेमा केवळ एका व्यक्तीच्या कथित कृत्यांपुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि राजकीय पैलूंवरही प्रकाश टाकणार असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान अशोक खरात यांच्यावर अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप करण्यात आले असून या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती। या पार्श्वभूमीवर येणारा हा चित्रपट चर्चेचा विषय ठरतोय। आता जर फ्लॅशबॅकचा कॅमेरा फिरवून या अशोक खरातचा गेम नेमका काय होता ते समजून घेऊयात। नाशिकच्या या भोंदू खरातनं एक अख्खं मायाजाल तयार केलं होतं। या भोंदूनं देवाच्या नावाआड अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले। त्याचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा अवघा महाराष्ट्र संतापानं पेटून उठला। महिलांनी तक्रार करताच पोलिसांनी या खरातला बेड्या ठोकल्या आणि आता तो थेट जेलमध्ये आहे। पण ही गोष्ट फक्त एका भोंदूबाबापुरती मर्यादित नव्हती। या प्रकरणात जेव्हा रुपाली चाकणकर यांचं नाव जोडलं गेलं तेव्हा मंत्रालयापासून तो थेट दिल्लीपर्यंत राजकीय भूकंप झाला। या वादामुळे शेवटी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता। राजकारणात येणारं वादळ आणि पडद्यामागचा खेळ नेमका काय होता हेच या सिनेमाचं मुख्य कथानक असणार आहे। आता या विषयावर बोलताना स्वतः दीपाली सय्यद यांनी मीडिया समोर येऊन बॉम्ब टाकलाय। बिग बॉस मराठी 6च्या घरातून बाहेर आल्यानंतर जेव्हा त्यांना या खरात प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा त्या स्वतः हादरून गेल्या होत्या। त्या म्हणाल्या की हा चित्रपट त्या स्वतः बनवत नसून त्याचे निर्माते वेगळे आहेत, पण त्या एका मुख्य आणि अत्यंत वजनदार कलाकार म्हणून यात दिसणार आहेत। लवकरच सिनेमाची माहिती तुमच्या समोर येईल, पण अशा भोंदूंपासून सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे। हा एकटाच खरात नसेल तर असे अनेक खरात कुठे ना कुठे लपलेले असतील। कुठल्याही बाबाकडे जाताना जागरूकता ठेवा। लवकरच तुम्ही मला भोंदू खरातच्या सिनेमात पाहाल असं त्यांनी म्हटलंय। जेव्हा त्यांना रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी पूर्ण फिल्मी सस्पेन्स ठेवलाय। या संपूर्ण स्कॅम मध्ये रुपाली चाकणकर यांचा खरोखरच काही हात होता की त्यांना एखाद्या मोठ्या राजकीय षडयंत्रात गोवलं गेलं होतं? हा सगळा सस्पेन्स चित्रपट पाहिल्यावरच उलगडणार आहे। हा सिनेमा केवळ एका भोंदूबाबाची कहाणी नसून सत्तेच्या खुर्चीसाठी खेळल्या जाणाऱ्या डावांचे जळजळीत वास्तव जगासमोर आणणारा एक मोठा राजकीय धमाका ठरेल। थोडक्यात काय तर नाशिकचा हा पेटलेला विषय, त्याला मिळालेली सत्तेच्या खेळाची फोडणी, दीपाली सय्यद यांचा स्क्रीन परफॉर्मन्स आणि रुपाली चाकणकरांच्या व्यक्तिरेखेभोवती असलेला सस्पेन्स, हा सगळा मसाला घेऊन येणारा आगामी सिनेमा बॉक्स ऑफिसवर नुसता धुळा उडवणार नाही तर अनेकांचे मुखवटे टराटरा फाडणार हे नक्की। आता सर्वांचं लक्ष या गोष्टीकडे लागलंय की जेव्हा हा सिनेमा थिएटरमध्ये येईल तेव्हा पडद्यावर कोणता नवा राजकीय ब्लास्ट पाहायला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की सांगा आणि खरातवर चित्रपट आला तर तुम्ही बघायला जाणार का हे सुद्धा कमेंट करून सांगा। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।